नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मतदारांनी विनायक राऊत यांनाच खासदार म्हणून पुन्हा लोकसभेत पाठवावे, आमदार राजन साळवी यांनी केलं आवाहन. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांप्रती निधी देऊन आपलं कर्तव्य बजावावं, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. कर्जमाफीसह सरसकट नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंबा बागायतदारांनी रत्नागिरी येथे केले लाक्षणिक उपोषण. आणि खासगी उद्योग क्षेत्रात नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी म्हणून रत्नागिरी येथे काढण्यात आला भव्य मोर्चा. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता बघूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा विजयी करण्यासाठी मतदारांनी सज्ज राहावं असं आवाहन आमदार राजन साळवी यांनी केलं आहे. आतापर्यंत या भागामध्ये छोटी मोठी अनेक कामं झाली, पण हे सर्वात मोठं काम हे तुमच्या समोर त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करेन की आतापर्यंत आपण सर्व मंडळी आम्हाला भरभरून दिलेला आहे आणि मग त्याच पद्धतीने विकासाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आपल्याला भरभरून दिलेला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आमचं काम झालेलं आहे. आम्ही विकासाची कामं देऊन आम्ही आपल्याकडे आलेले आहोत. आता जबाबदारी तुमच्या सर्वांची आम जनतेची आहे. याचं कारण असं आहे की 2014 सालच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मंडळी खासदार साहेबांना खासदार बनवलं. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा खासदार बनवलं आणि आता शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा भाईंना लोकसभेची उमेदवारी मिळणार आणि ती हॅट्रिक तुमच्या आशीर्वादाने साधायची आहे. याकरता तुम्हा सर्वांचे आशीर्वाद खासदार साहेबांनी उपस्थित राहावं अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. लांजा राजापूर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या विविध गावांमध्ये मंजूर झालेल्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. विकास कामं करत असताना मी कोणतीही थापेबाजी करत नाही, भूलथापा आणि खोटेही बोलत नाही, तसंच पैसे फेकून लोकांना आपल्याकडे पळवून घेत नाही असं खासदार विनायक राऊत म्हणाले. आमदार आपल्याला लाभणं हे आपलं भाग्य समजायला खासदार केला, तुम्ही मला मतदान करा असं त्यांनी आवाहन आपल्याला केलंय. परंतु खासदार आणि आमदार एका विचाराचे, एका पक्षाचे आणि हातात हात घालून काम करणारे असले तरच गावाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे खासदारही निवडून द्यायचा आपला आणि आमदारही आपल्याला निवडून द्यायचा राजन साळवींच्या रूपातून. त्यांची या वेळेला हॅट्रिक गोल चौकार मारून
आणि आपला आशीर्वाद असला तर मी हॅट्रिक करेन 3ऱ्या वेळेला. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुका, आज त्या निवडणुकीचं भाषण करायला आलो नाही, पण महिलांना माहिती आता ती जाती गेली, पण जात्यावर बसले की ओवी सुचते ना. तसं आम्ही राजकारणात थोडं भाषण करायला म्हटलं की इकडचं तिकडं थोडं 19-20 करावं लागतं, पण थापेबाजी नाही. बिलकुल थापेबाजी नाही, भूलतापा नाही, खोटं बोलायचं नाही, लोकांना पैसे फेकून आपल्याकडे वश करायचं हा धंदा कधी आम्ही केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही. आज या रस्त्याचं काम वाटकोन रवी करतोय, एक भिंगारे हे काम करतील. आम्ही त्यांना सूचना दिलेले, रस्त्याचं काम चांगलं दर्जेदार व्हायला पाहिजे, थूक लावणारं काम होता कामा नये. कारण आत्ता काम केल्यानंतर पुढचे 10 वर्ष हा रस्ता टिकला पाहिजे, एवढं चांगल्या पद्धतीने या रस्त्याचं काम झालं पाहिजे. सूचना आम्ही सर्व ठेकेदारांना दिलेले. सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. या प्रसंगी संदीप दळवी, जगदीश राजापकर, नागेश कुरुप, छाया गांगण, लीला घडशी, प्रसाद माने, बंडूशेठ पथ्याने आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबांप्रती निधी देऊन आपण आपलं कर्तव्य बजावायला हवं, असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केलं आहे. आपण थोडं कंपॅरिझन केलं, म्हणजे मागच्या 2-3 वर्षाचे कंपॅरिझन केलं, तर त्यामध्ये असं दिसतं की आपलं जे टार्गेट आहे, म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जे उद्दिष्ट आहे ते प्रॉपरली अचीव झालं नाही. पण यावर्षी असं दिसतं की 61 लाख रुपये, बरोबर ना, 61 लाख रुपयेपैकी ऑलरेडी आपण 86% आपण जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण केलेलं आहे. आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यासाठी मला वाटतं की भरपूर वर्षानंतर हे जे टार्गेट अचीव करायला पाहिजे ते त्यांनी केलेलं आहे. आता आर्मड फोर्सेस फ्लॅग डे म्हणजे काय, बेसिकली आपण ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर आपल्या देशासाठी जे सैनिक आहेत त्यांनी जे सॅक्रिफायसेस केलेले आहेत त्या सॅक्रिफायसेस आपण परत हे जे 7 डिसेंबर आहे त्या दिवशी आपण ते आठवण करून घ्यायच्या. आणि प्रशासन जे आहे, ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, त्यांनी त्यांच्या जे कर्तव्य आहे ते पार पडलं पाहिजे. ते मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे 2 उद्देश आहेत त्यांचे. तो आज परत आपण अल्पबचत सभागृहामध्ये हे जे कार्यक्रम आहे आपण आयोजित केलेला आहे त्यासाठी खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. वास्तविकता दरवर्षी 7 डिसेंबरला आपण निधी संकलनाचा शुभारंभ करतो. या दिवशी आपण ज्या शहीदांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांचं स्मरण करणे आणि जे हयात आहेत किंवा ज्यांना मदतीची आवश्यकता आहे अशासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ध्वजनिधीच्या संकलनाला आपण सुरुवात करतो. माजी सैनिक
किंवा माजी सैनिकांच्या पत्नी असा जर एकंदरीत परिवार पाहिला आपण आपल्या जिल्ह्यातला, तर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 7,709 सैनिक किंवा त्यांचे अवलंबित्व आहे. आणि हे एकूण माजी सैनिकाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत काढलं तर 3.45% माजी सैनिक हे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असा समज असतो की निवृत्त झालेल्या प्रत्येक माजी सैनिकाला किंवा त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते, परंतु आपल्या इथं अद्यापही 425 माजी सैनिक व 844 विधवा पत्नी आहेत ज्यांना पेन्शन मिळत नाही. या सर्व वर्गांना आपण या ध्वज निधीच्या माध्यमातून जो निधी संकलित करतो त्या माध्यमातून आपण त्यांना मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये जो निधी गोळा केला जातो त्यापैकी 60% हा कल्याणकारी निधीमध्ये आणि 40% विशेष निधीमध्ये वर्ग केला जातो. आणि याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण विविध कारणासाठी 23,52,000 रुपयांची मदत केलेली आहे, ज्याच्यामध्ये माजी सैनिकांच्या विधवांसाठी चरितार्थासाठी मदत, अंत्यविधी झाला असेल त्यासाठी मदत, अपंगाच्या पाल्यांना मदत, मुलीच्या विवाहासाठी मदत, घर बांधणीसाठी मदत, पाल्याच्या व्यावसायिक शिक्षणासाठी मदत, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीसाठी निधी संकलनास योगदान देणाऱ्या तसंच शहीदांच्या कुटुंबियांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सैनिकी वसतिगृहातील मुलींनी आणि अंजली लिमये यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं. मंगलम मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देव की भांति पूजन करे आज हम, देव की भांति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम.
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांत जीवन देसाई यांच्यासह इतर अधिकारी आणि रत्नागिरीकर उपस्थित होते। कर्जमाफीसह सरसकट नुकसान भरपाई मिळावी म्हणून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबा बागायतदारांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे। कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवण्यास शिंदे फडणवीस सरकार उदासीन असल्याची टीका माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी करून आंबा बागायतदारांच्या पाठीशी आपण उभे आहोत असं सांगितलं। आंबा काजू बागायतदारांनी एक आंदोलनाच्या मार्फत एक निर्वाणीचा इशारा शासनाला दिलेला आहे। मागील कित्येक वर्ष आम्ही विविध प्रकारचे आंदोलनं करतो, निवेदनं देतो। मी तर विधान परिषदेमध्ये अनेकदा हे प्रश्न मांडते, परंतु आम्हाला जसा हवा तसा निर्णय काही घेत। थोडक्यात म्हणजे असा प्रश्न पडतो की शेतकरी म्हणजे फक्त भात, गहू, ज्वारी, सोयाबीन, कापूस वगैरेच बनवणारे शेतकरी। आम्ही पण फळ बागायतदार शेतकरीच आहोत आणि त्याच्यामुळे आमचाही विचार शासनाने केला पाहिजे। आता अवकाळी पाऊस पण झाला आहे। अवकाळी पावसाचा सर्वे जो केला गेलेला आहे महसूल विभागाकडून, त्याच्यात फक्त भात पिकाची नुकसानी किती झाली हे केले। आज अवकाळी पावसामुळे सुद्धा आमचा काजूचा मोहर गळून गेला आहे। आंब्याचा हंगाम आता 3 आठवडे पुढे गेला आहे, म्हणजे आमचं होणारं आर्थिक नुकसान जे आहे त्याची दखल कोणीही घेत नाही। आंबा आणि काजू व्यापाऱ्यांच्या आमच्या अनेक समस्या आहेत, अशा प्रकारे अनेक आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे आणि हे आंदोलन आता आमचं संपणार नाही। शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, नाहीतर आज हे आंदोलन असलेले आहेत त्याप्रमाणे सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसतील आणि शासनाला निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडू अशी आमची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणामध्ये आंबा बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंबा बागायतदारांचे नेते बाबा साळवी यांनी मोर्चे काढून आणि आंदोलन करून आपण दमलो, परंतु शासनाचं मात्र आजही आंबा बागायतदारांकडे लक्ष नसल्याची खंत व्यक्त केली। 2015 पासून हा आमचा आंबा बागायतदार खूप अडचणीत आहे। वेळोवेळी शासन दरबारी निवेदनं देऊ, प्रत्येक अधिवेशनाला आम्ही इथल्या आमदारांना निवेदन देऊन मंत्र्यांना निवेदन देत आज तगायत आमचा आंबा बागायतदारांचा कुठलाही प्रश्न सुटला नाही। फक्त कर्जमाफी होणार आहे, 3 महिन्याचं व्याज मिळणार आहे, पुनर्गठनचं व्याज मिळणार आहे असं फक्त आम्ही आश्वासन ऐकतो, पण प्रत्यक्षात अजून खात्यात काही जमा झालेलं नाही। फक्त 3 महिन्याच्या व्याजापैकी काही अंशी लोकांचे पैसे जमा झाले, बाकी सगळे अजून आपल्या ह्याच्यात मिळणार आहे या आशेवर जगत आहे। गेल्या वर्षाचं आंबा पीक एकदम अल्प
हे 10 ते 12% होतं. त्याही आंबा पिकाचं सरकार आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहे असं मीटिंगमध्ये ठरत असतं. पण आज आमच्या आंबा बागायतदारांच्या पदरात पडलं नाही म्हणून आमच्यावर आज साखळी उपोषण करण्यासाठी मिळाले आहे. आमच्याकडे सहकारी रामचंद्र मोहिते यांना आमरणाच्या लोकांचं पाऊल उचलायला लागत आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या शेतकरी साखळी उपोषणाला बसलेलो आहे. खासगी उद्योग क्षेत्रात नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी म्हणून रत्नागिरी येथे रॅली काढून केंद्र शासनाचं लक्ष वेधलं. विचार करा आणि आमच्या पेन्शनमध्ये वाढ करा आणि आमच्या पेन्शनमध्ये वाढ करा. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सेवानिवृत्त झालेले कामगार आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या तालुक्याचा आमदार आणि या तालुक्याचा लाडक्या लोकांचा आमदार पेन्शन 9,000 समितीच्या शिफारसी कृषी समितीच्या शिफारसी सेवानिवृत्त संजय नागवेकर यांनी रॅली का काढावी लागली आणि नेमक्या काय मागण्या आहेत याबाबतची माहिती दिली. माझं नाव संजय शंकर नागवेकर. मी EPS 95 या संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि आज आम्ही पेन्शन वाढीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनरांचा मेळावा आयोजित केला होता. त्याला आमच्या पेन्शनरांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्या पेन्शनरांचे आभार मानतो आहे. आता 186 उद्योगामध्ये विभागलेला आमचा पेन्शनर 28 वर्षात केंद्र शासनाने आमच्या पैशामध्ये एकाही पैशाची वाढ केलेली नाही. आज ही प्रत्येक कामगाराला पेन्शनरांना 500 ते 1000 1500 पेन्शन मिळते आणि त्यामध्ये त्याला हे आपलं कुटुंब भागवावं लागते. फार दुर्दैव आहे की मोदी सरकारच्या काळातसुद्धा आम्हाला आमचा हक्क मिळू नये. मोदी सरकारच्या काळापूर्वी 2014मध्ये प्रकाश जावडेकर आणि नितीन गडकरी यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्ही जर आमच्यामध्ये आलात, आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमची 3000 पेन्शन किमान पेन्शन आम्ही लागू करू. पण आजपर्यंत त्या लोकांनी आमचा शब्द पाळलेला नाही आणि कुठलीही वाढ झालेली नाही. विशेष म्हणजे कसं आहे की अनेक फायदे आहेत यामध्ये, ते फायदे पण आमचे बंद केलेले आहेत. तुम्हाला सांगतो ओव्हरसी आणि कम्युटेशन हे मनमोहन सिंगनी 2008 नंतर बंद केलेले आहेत. जर 2008मध्ये एखादा कामगार नोकरीत रिटायर्ड झाला आणि तो नंतर केव्हाही मेला तरी त्याला पैसे चांगले मिळतात. परंतु ही पेन्शन मोदी सरकारने ओव्हरसी आणि कम्युटेशन बंद केल्यामुळे कामगारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि आता
दिल्लीला 7 डिसेंबरला एका संघटनेचं आंदोलन झालेलं आहे आणि पूर्वीची आमची जी संघटना होती त्यांचं आंदोलन 12 डिसेंबरला उद्या दिल्लीमध्ये होते आहे आणि त्या आंदोलनामध्ये काय निष्पन्न होईल खरं म्हणजे केंद्र सरकारने लोकसभेत कायदे पारित केले पाहिजे। ही पेन्शन स्कीम आहे, याला कायद्याचं स्वरूप नाही आणि त्यासाठी पेन्शन वाढीसाठी केंद्र सरकारने लोकसभेमध्ये याला मंजुरी दिली पाहिजे, राज्यसभेत मंजुरी मिळाली पाहिजे, त्यानंतर आपली राष्ट्रपती त्याच्यावर सही करेल। परंतु या खासदारांची पेन्शन वाढवताना 5 मिनिटात पेन्शन वाढली जाते आणि मात्र आमच्या पेन्शनसाठी यांना 28 वर्ष लागतात। दुर्दैव आहे। म्हणून मी या केंद्र शासनाचा जरी धिक्कार करत असलो तरी मोदी साहेबांनी या आमच्या मागणीचा विचार करावा, एवढंच मी आता सांगू शकतो। ठीक आहे, धन्यवाद। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मतदारांनी विनायक राऊत यांनाच खासदार म्हणून पुन्हा लोकसभेत पाठवावे, आमदार राजन साळवी यांनी केलं आवाहन। देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांप्रती निधी देऊन आपलं कर्तव्य बजावावं, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचं प्रतिपादन। कर्जमाफीसह सरसकट नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंबा बागायतदारांनी रत्नागिरी येथे केले लाक्षणिक उपोषण। आणि खासगी उद्योग क्षेत्रात नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी म्हणून रत्नागिरी येथे काढण्यात आला भव्य मोर्चा। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।